तुम्ही विश्वनाथ दीनरंग कमियानाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो भराडी, काय उने तुम्हा पासी, मी तो अल्पची संतोषी, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो भराडी. तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो भराडी. विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम, जगननिहित पाणी मंडना मंडनानं, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाची सद्गुरुदास तुका जयांची केली आस्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता निवृत्तीनाथांचे चरणी शरणैका जनार्दनी, कलावज्ञ जीवधरार्थावतारम, कलांकांक तेजोधिकामोदिवक्रम, फलानिशबादा पुनोदार दक्षम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो जन्मभूमी जिते जन्मलोमी, नमो कर्मभूमी जिते वाढलोमी, नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामेसी, जो देह माझा प्रभू प्रार्थितो मी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वचना, एका कमळापती माझी रंकाची विनंती. कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवडी. आई हनुमंत विराजे, कथा करुमती अनुसार, प्रेम सहित गादी धरू पधारी पवन कुमार. सरस्वती माते देवी स्फूर्ती येतो का कुलती तुझ लागी, आपल्या बाळासी दरात हाती, न करा फजिती जनामध्ये पंढरीचा देवराया. सचिदानंद रूपाय, विश्वोत्पत्त्यादि तवे, तापत्रय विनाशाय, श्रीकृष्णाय वयं नमः. कैवल्याचा पोतडा प्रगटला, चैतन्याचा जिवाडा
प्रताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज, आदिशक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून आजच्या या कीर्तनाकरता उपस्थित असणारा श्रोता सज्जन मायबाप वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कडस असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, ज्ञानाचा सागर, भक्तीचा आगर आणि वैराग्याचे शिखर, वारकऱ्याचं अधिष्ठान, वारकऱ्याचं प्रतिष्ठान आणि वारकऱ्याचं श्रद्धास्थान म्हणजे जगद्गुरु तुकोबराय महाराज आणि महाराजांच्या अभंग संहितेतील सुंदर असा चिंतनीय बहुतेकांच्या परिचयातील मागणीपर अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी किम निमित्तानं आपण आज या ठिकाणी एकत्र आलो, सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे. आज थोडंसं माझ्या गडबडीमुळे तुमच्या कीर्तनाला उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. किम निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र आलो, कारण मला असं वाटतं कुठलंही कार्य म्हटलं की त्या कार्याकरता कारण पाहिजे. काय पाहिजे? बोल चला पटकन. तुम्ही बोलतात ना? बोलतात का? बोलत चला. कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता काय पाहिजे? कारण पाहिजे. कोणी जर म्हणेल का हो आजचं कीर्तन काय कारण आहे, म्हणे विनाकारण आहे, होतंय का? विनाकारण कीर्तन होत? बोला पटकन. विनाकारण कीर्तन होत? विनाकारण कीर्तन होत. पण खरं सांगू, हे विनाकारणच कीर्तन आहे. फक्त हा विना वेगळा आणि तो विना वेगळा. तुम्ही रेंजमध्ये बसा म्हणजे कीर्तन कळतंय तुम्हाला. तर किम निमित्तानं आपण एकत्र आलो, सर्वांना ज्ञाते, सर्वांना कल्पना आहे. भगवंताच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, प्रेमी मंडळी, ग्रामस्थ मंडळ, भज्य मंडळ, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळी या सर्वांच्या अथक अशा परिश्रमानं परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी परमश्रद्धेय शंकर बाबा दहिवतकर, परमपूज्य गुरुवर्य आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य मोठे बाबा आनंदीकर, परमपूज्य आदरणीय परमश्रद्धेय सावता महाराज मोहाडीकर यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने परमश्रद्धेय परमादरणीय हरिभक्तपरायण सर्जेराव महाराज विसरणीकर महाराजांच्या कुशल अशा नेतृत्वानं चालत असलेला आपला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह वर्ष 25वे आणि 25व्या वर्षातील जवळजवळ ही 5व्या दिवसाची सेवा. बरोबर आहे ना? हा माझ्या लक्षात होतं, तुमच्या लक्षात आहे की नाही मला ते चेक करायचं होतं. 7व्या दिवसाची सेवा सर्व सप्ताह कमिटीच्या वतीनं आमचे सर्व महाराज मंडळींच्या आग्रहास्तव ही सेवा माझ्या वाटेला आली आणि या ठिकाणी येऊन उपस्थित झालो. आणि आपल्या या पाचोऱ्या तालुक्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये बांबरूड नावाचं गाव आहे. अनेक बांबरूड आहेत नाही का? मॅपवर जर सर्च केलं तर हे बांबरूड सापडत नाही, भलतीच बांबरूड सापडतात. कारण हे बांबरूड मॅपवर याच्या करता नाही, कारण ते जगद्गुरु तुकोबरायाच्या वारकरी संप्रदायाच्या मॅपवर, म्हणून त्या मॅपवर सापडत नाही, ते बांबरूड आहे. मी महाराष्ट्रभर फिरतो पण तुमच्यासारखी कंजूस माणसं कुठंच पाहिली नाहीत. एवढी कंजूस. अहो टाळी सुद्धा तुम्ही मोकड्या मनानं स्वतः करता वाजवत नाही दादा. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु विठ्ठल बाबा कीर्तनातून एक वाक्य सांगायचे. बाबा म्हणायचे दोघं हातांमध्ये अंतर एवढंच असतंय. किती? इकडे बघा माझ्याकडे. किती? दोघं हातांमध्ये अंतर एवढंच आहे, पण टाळी वाजवण्याकरता माणसाचं मन मोठं लागतं. वाजव बरं एकदा जोरात टाळी. आता ही टाळी पहिल्या चाली करता गृहीत धरो. विठ्ठल जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्या तालुक्यातील हे एक श्री क्षेत्र बांबरोड गावातील सर्व सप्ताह कमिटी, तरुण मित्र वर्ग या सर्वांच्या अथक परिश्रमानं, सहकार्यानं हे 25वे वर्ष बोलता बोलता 2 तप आपली पूर्ण झालीत. 12 दुनी 24 आणि 3ऱ्या तपाकडे आपली वाटचाल आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात तपाचे सामर्थ्य आणि चिरंजीव कल्प, कल्पापर्यंत एक व्यक्ती वैकुंठात राहतो, हे तपातलं सामर्थ्य आहे. आणि 2 तप आपली पूर्ण झालेली आहेत याची मला शाश्वती आहे. आणि याच अपेक्षेने तुमच्या समोर बोलणार आहे. 25वे वर्ष रौप्य महोत्सव आहे आणि रौप्य महोत्सवाच्या या दिनी या वर्षी एवढा भव्य दिव्य अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह की बांबरूड या श्री क्षेत्र या गावाचं नाव
फक्त जळगाव जिल्ह्यापुरता मर्यादित नाही, तर आमचे चित्रीकरण करणारे चित्रगुप्त नाही, चित्रीकरण करणारे आमचे परमश्रद्धेय दादा यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आज आपल्या गावाचं नाव निघतंय ते वारकरी संप्रदायातील या अखंड हरिनाम कीर्तनचा रौप्य महोत्सव या निमित्तानं. आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत की अशा सुंदर गावात आपण जन्माला आलोत. मला असं वाटतं आपल्या गावाची लोकसंख्या भरपूर आहे, नाही का? मला असं वाटतं एवढी संख्या बघून कमीत कमी 15-20 हजार लोकसंख्या असेल आपल्या गावाची, नाही? मग किती आहे? 2000. वा. आणि 2000 पैकी जर 1000-1500 लोक जर कीर्तनाला आहेत तर खरा परमार्थ याला म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. तर या आपल्या भव्य दिव्य सप्ताहामध्ये आजची 7व्या दिवसाची सेवा, खरं बघायला गेलं तर आजची ही दांडीच होती. काय होती? म्हणजे खोटं बोलत नाही, इथे तरी माणसानं खोटं बोलत नाही, तेवढी तरी माणसाला लाज असावी, नाही का? आजच्या कीर्तनाची ही दांडीच होती. पण मी दांडी मारली असती तर बऱ्याच लोकांनी मला दांड्या मारल्या असतात. या ज्ञानानं आमचे परमश्रद्धेय परम आदरणीय आणि महाराष्ट्रातील एक खूप कमी दिवसात उत्तुंग भरारी गाठणारे मृदुंग क्षेत्रातलं एक वैभव आणि जळगाव जिल्ह्याचं भूषण परमश्रद्धेय परम आदरणीय यज्ञेश महाराज माळी आणि परमश्रद्धेय परम आदरणीय भजन सम्राट संगीत विशारद, कमी वयात खूप उंच शिखर गाठणारे, प्रगती पथावर असणारे आणि सध्या आमच्या लैवितकर बाबांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर डायमंड असणारे गुणीजन म्हणजे परमश्रद्धेय मयूर महाराज तरवाडेकर. या दोघांच्या आग्रहास्तव ही सेवा मला प्राप्त झाली. मी त्यांना म्हटलो मला यायला जमणार नाही, मला जवळजवळ 450 किलोमीटर आहे, ते शक्य नाही. ते म्हणे बाबा 450 राहो की 550 राहो, तुम्ही पाकिटचा काही विचार करू नका. म्हटलं मी पाकिटचं बोलतच नाही, पण इथून एवढ्या लांबून यायला, कारण श्रीगोंद्याच्या अलीकडे आमची त्या ठिकाणी शिवमहापुराण कथा चालू होती. त्या लोकांना इकडून तिकडून समजून काका नाना बोलून 7 ते 9ची कथा ही आम्ही 1 ते 3 मध्ये केली. निघता निघता 3:30 कथेला झालेत, 4-4:30ला तिथून निघालो. म्हटलं जगलो वाचलोत पोचलोत तर बांबरूडचे, नाही तर मग जळगाव नाशिकचे. विठ्ठल विठ्ठल. बरदा वेगाने इथपर्यंत पोचलो, पण ही जगद्गुरु तुकोबारांची माऊली ज्ञानोबारांची कृपा आहे आणि भगवान भोले बाबाची कृपा की वेळेच्या आत इथं पोहोचलो. माझ्या वेळेच्या आत, तुमच्या वेळेच्या आत नाही. आणि येऊन उपस्थित झालो. आज या कीर्तनाकरता ज्यांची प्रार्थने उपस्थिती आहे, मी नेहमी सांगतो माझा आवाज थोडा खराब आहे, पण तुम्ही गोड करून घेणार. थोडं मशीन गरम झालं की मग आवाज बी गरम होतोय, काळजी करू नका. तर आज कीर्तनाकरता ज्यांची प्रार्थना उपस्थिती मी नेहमी कीर्तनातून सांगू, माझी माता माऊली कितीही नटून थटून पैठणी घालून उभी राहिली, पण जोपर्यंत तिच्या कपडाला कुंकू लागत नाही तोपर्यंत तिला शोभा येत नाही. बरोबर आहे नाही? तसंच आहे. सप्ताह कीर्तनोत्सव किती मोठी असलेत, पण जोपर्यंत अशी वैष्णव गुणीजन लाभत नाही तोपर्यंत त्या सप्ताह कीर्तनाला शोभा. म्हणून यांच्याकरता एकदा जोरदार टाळी आपण वाजवली पाहिजे. आणि म्हणून ज्यांची प्रार्थना उपस्थिती आपल्या या गावाला लाभलेली आहे, परमश्रद्धेय परम आदरणीय निंबा महाराज निंबा महाराज गुडेकर महाराष्ट्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं श्री हरिभक्त पारायण मयूर महाराज तरवाडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मला असं वाटतं 15-20 वर्षानंतर दादा 15-20 वर्षानंतर आमचे परमश्रद्धेय परम आदरणीय जिवलग लहानपणापासून आम्ही एकमेकांना बघत आलो आणि ते मला गुरुवर्य आहेत, ज्येष्ठ ठिकाणी आहेत. आमचे परमश्रद्धेय परम आदरणीय महाराष्ट्रातील एक वारकरी संप्रदायातलं आणि जळगाव जिल्ह्यातलं धरणगाव तालुक्यातलं एक साधक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे अनिल महाराज धरणगावकर. आणि हे म्हणायला वावगं ठरणार नाही की खानदेशात कोकिडा भरपूर आहेत पण गान कोकिडा कमी आहेत. काय कोकिडा भरपूर आहेत पण गान कोकिडा कमी आहेत. आणि त्याच्यातली एक सुंदर गान कोकिडा म्हणजे आमचे अनिल महाराज. महाराष्ट्रीयास कीर्तनाकरता उपस्थित आहेत. हा आमच्याकरता अलभ्य असणारा शिवरात्रीचा लाभ आहे, ती भगवान भोले बाबाची कृपा आहे. आणि त्याच पद्धतीने हार्मोनियमवर ज्यांची गोड अशी साथ आहेत, परमश्रद्धेय परम आदरणीय संदीप महाराज. त्यांचं नाव माहिती मला, तुम्ही का बरं सांगता मला? मी आहे नाही तर बोलायला, आता बोलू नका बरं का? संदीप महाराज या ठिकाणी उपस्थित, महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. पकवाजावर गोड आमची परमश्रद्धेय परम आदरणीय यज्ञेश महाराज यांचे पट्टे शिष्य परमार्थ प्रेमी परमश्रद्धेय परम आदरणीय आता नाही सांगणार तुम्ही, है ना? महेश महाराज कलमाडीकर. आज
शिवरात्रीच्या उत्सवाकरता, भोलेबाबाच्या उत्सवाकरता, एका महेशाच्या उत्सवाकरता दुसऱ्या महेशानं उपस्थित राहावं, याच्यापेक्षा अजून मोठा योग काय पाहिजे? विठ्ठल विठ्ठल. त्याच पद्धतीनं सर्व समस्त बाहेरगावून आलेली सर्वीच वारकरी मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, व्यासपीठावर उपस्थित असणारी मान्यवर मंडळी, चोपदार असतील, समस्त टाळकरी असतील, या माझ्या उजव्या बाजूला परमश्रद्धेय परम आदरणीय आमचे कन्हेरेचे आनंदराव दादा, बरोबर ना? आनंदराव दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सप्ताह म्हणजे तोला मोलाचा सप्ताह आहे गड्या. आणि खरं सांगतो, त्या सप्ताहापासून आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये बऱ्याच सप्ताहांनी आदर्श घेतला की सप्ताह उत्सव कसा करावा. तो एकदा तुम्ही कन्हेराला जाऊन बघा. आणि दुसरं मी आता सांगेल, सप्ताह उत्सव करायचा असेल तर एकदा बामरोडला जाऊन बघा. पण कोणतं बामरोड? महादेवाचं बामरोड. दादा या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर अशी गोड ज्यांची साऊंड आहे. मला असं वाटतं बाबा, या 8 दिवसाच्या कीर्तनकारामध्ये एवढा क्लास फोटो कोणाचाच नसेल जेवढा आमच्या साऊंडवाले सिस्टीमचा मयूर दादाचा फोटो आहे. म्हणून मयूरदाची गोड अशी सुंदर अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे. तुम्ही सर्व मायबाप या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांना कोटी कोटी वंदन करतो. सेवा याच ठिकाणी थांबू नाही सुरुवात करतो. विठ्ठल तुम्ही विश्वनाथ दीनरंग कमियानाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो भराणी. ऐका, यच्छ यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांच्या उद्धाराकरता अखंड देशनारे म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. मायबाप, जगद्गुरु तुकोबरांनी या समाजाच्या कल्याणाकरता 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 4 कोटी अभंगांची निर्मिती केली. या 4 कोटी अभंगांपैकी 3,99,95,908 अभंगाची उपलब्धी वारकरी संप्रदायाकडे नाही. जी उपलब्धी आहे ती 4,092 अभंगाचा गाथा. आणि त्या 4,092 अभंगांमध्ये 1667 क्रमांक नंबरचा मागणीपर अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल हा जो अभंग आहे हा पत्रिका या प्रकरणातील आहे. जगद्गुरु तुकोबारांनी भगवान परमात्म्याला पत्रिका पाठवावी आणि पत्रिका पाठवत असताना मोजून 3 अभंग तुकोबारांनी त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. आणि त्यातील एक सुंदर प्रासंगिक प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतलेला. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय भगवान भोलेनाथाकडे, भगवान विश्वनाथाकडे त्या ठिकाणी प्रेमाची याचना करतात. तुम्ही विश्वनाथ दीनरंग कमियानाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो भराडी. शेवटचं चरण बघा. तुका मने देवा काही भातुके पाठवा, किंवा प्रेमे भातुके पाठवा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो भराडी. असं असताना सुंदर गोड चिंतन या अभंग सेवेकरता घेतलेला. सांगू, आम्ही एवढे भाग्यवान आहोत. पहिलं आमचं भाग्य की आमचा भारतात जन्म झाला, आणि दुसरं आमचं मध भाग्य की आमचा महाराष्ट्रात जन्म झाला. आज जर आपण महाराष्ट्राच्या बाहेर गेलो, उत्तराखंड मध्ये गेलो, तर त्या ठिकाणी मोठमोठ्या पाट्या आहेत. कसल्या पाट्या आहेत? देवभूमी मी आपका हार्दिक स्वागत. हे तसं महाराष्ट्रात आलात तर प्रत्येक कीर्तनकाराचं आज म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक बॉर्डरवर लिहिलं पाहिजे की संत भूमी मी आपका हार्दिक स्वागत आहे. पण सांगू, आमची भूमी फक्त संतांपुरता मर्यादित नाही. भगवान परमात्म्याने आम्हाला देताना थोडंसं आमच्या पदरात वाढवास घातलं. काय हो? भगवान परमात्म्याने संत रूपी वाढवा तर आमच्या पदरात घातलंच आहे. पण आमची भूमी फक्त संतांची भूमी नाही. आमची महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे. आमची महाराष्ट्र भूमी ही देवाची भूमी आहे. आणि आमची महाराष्ट्र भूमी ही देश सेवक, जे देशाची सेवा करतात त्या सैनिकांची सुंदर अशी असणारी आमची ही महाराष्ट्र भूमी आहे. म्हणून महाराष्ट्राच्या पदरात देवानं वाढवास घातलं. म्हणून ऐका, महाराष्ट्रात राहणाऱ्या कुठल्याही व्यक्तीने जर विचार केला तर महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीला पृथ्वी नाही. महाराष्ट्राच्या लोकांना पृथ्वी नाही. पृथ्वी आमच्याकरता जर कोण असेल तर रामदेव महाराज आहेत. ऐका, महाराष्ट्रातल्या लोकांकरता पाणी नाही. पाणी आमच्याकरता कोण असेल तर त्या ठिकाणी नाथबाबा आहेत. महाराष्ट्रातल्या लोकांकरता अग्नी नाही. अग्नी जर कोण असेल तर माऊली ज्ञानोबा आहेत. महाराष्ट्रातल्या लोकांकरता वायू नाही, वारा नाही. वारा आमच्याकरता कोण असेल तर रामदास स्वामी आहेत. आणि महाराष्ट्रातल्या लोकांकरता आकाश नाही दादा, आकाश जगद्गुरु तुकोबराय आहेत. माझ्याकडे पुरावा असेल तर बोवाला बी बोलू द्यावा, नाहीतर बोवाला पण म्हणून पुरावा. हा ऐका, महाराष्ट्रातल्या लोकांकरता पृथ्वी नाही. पृथ्वी आमच्याकरता नामदेव महाराज. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, थोडा बेस द्या मला. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, नामदेव महाराज स्वतः म्हणतात. पृथ्वी आमच्याकरता कोण असेल तर नामदेव महाराज. चला पुढे. आमच्याकरता पाणी कोण असेल तर पाणी आमच्याकरता नाथबाबा आहेत. नाथबाबांची समाधी ही जल समाधी आहे. चला पुढे. आमच्याकरता अग्नी म्हणजे अग्नी नाही. आमच्याकरता अग्नी माऊली ज्ञानोबर आहे. माऊली ज्ञानोबरांनी सेफ झोन मध्ये खेळताना
स्वतःकडे अग्नी ठेवून घेतला की पुन्हा कधीतरी श्री गुरूंना मांडे खाण्याची इच्छा झाली तर जठराग्नीने अग्नी प्रदग्ध करून ती पाठ लाल बुंद करायची आणि पुन्हा एकदा श्री गुरूंची इच्छा पूर्ण करायची. म्हणून माऊली ज्ञानोबरायांनी अग्नी स्वतः करता ठेवून घेतला. अग्नी आमच्या करता माऊली ज्ञानोबराय. चला पुढे. आमच्या करता वारा नाही, वारा आमच्या करता रामदास स्वामी, कारण रामदास स्वामींची समाधी ही वायू समाधी आहे. आणि ऐका मायबाप, तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल आणि विचार करत असाल तर महाराष्ट्रातल्या लोकांकरता आकाश आकाश नाही तर आकाश जगद्गुरु तुकोबराय. तुका आकाश आहे वडा, तुका आकाश आहे वडा, तुका आकाश आहे वडा, तुका आकाश आहे वडा. एवढा आमच्या करता आकाश म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहेत. पण नाही का, महाराष्ट्रात राहणारा कुणा वारकरी कोणी व्यक्ती जर म्हणत असेल बाबा मी अनाथ आहे, तर महाराष्ट्रात राहणारा कुठलाही जीव अनाथ नाही. ज्याला वाटतं ना मी अनाथ आहे, मला आई नाही, त्यानं आपलं गाव सोडावं आणि अलंकापुरी गाठावी. कारण अलंकापुरीला जगाची माय माऊली ज्ञानोबर आहे. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पायवंती तसे माऊली ज्ञानोबर आहे आमची माय. चला पुढे. ज्याला वाटतं मला काका नाही त्यानं आपलं गाव सोडावं आणि सासवड गाठावं. ज्याला वाटतं मला दादा नाही त्यानं आपलं गाव सोडावं, आमचं त्र्यंबक गाठावं. आणि ज्याला वाटतं मला बहीण नाही त्यानं आपलं गाव सोडावं आणि मेहून मुक्ताई गाठावं. कारण मेहून मुक्ताई जगातली सर्वात पॉवरफुल बहीण भगवंतानं महाराष्ट्रातल्या लोकांच्या पदरात घातली जाते. आणि सांगू, आमची बहीण एवढी पॉवरफुल आहे दादा, आम्हाला मिळालेली बहीण एवढी पॉवरफुल आहे की पॉवरफुल असणारी आम्हाला मिळालेली बहीण ती सरकारला सुद्धा लाडकी वाटली. बेटा मन में लड्डू फुटा, आणि मग पण लाडकी बहीण लाडके भाऊ थांबा जरा, सबर का फल मिठा होता यार. आणि म्हणून आमच्या करता महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र भूमी ही उत्सवाची भूमी आहे. बघा तुम्ही, एक संपला की एक संपला की एक संपला की एकामागे एक उत्सव आम्ही करतच असतो. आता शिवरात्र संपत नाही, लगेच आमची जगद्गुरु तुकोबारांची बीज येणार, ती संपत नाही तेवढ्यात रामनवमी येणार, पाडवा येणार, हनुमान जयंती येणार, एक मागे एक उत्सव आमचे चालूच आहेत. एकानं मला विचारलं भारतात एवढे उत्सव का करतात, काय गरज आहे? मी म्हटलं उत्सव करण्याची 2-4 कारण आहेत. पहिलं कारण आहे का, उत्सव का करावेत? उत्सव का करावेत? उत्सव याच्या करता करावेत, 18 पगड जाती ज्या माझ्या महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनी एका धर्माखाली एका मंडपाखाली आणल्यात. या 18 पगड जाती पुन्हा कुठेतरी विस्कळल्या गेल्यात. आणि ह्या 18 पगड जातींनी एका धर्ममंडपात येऊन त्या ठिकाणी भक्ती करावी, नामस्मरण करावं, जप करावा, साधना करावी, याच्या करता उत्सव करावेत. कारण सांगतो, 4 लोकांना एकत्रित यायचं म्हटलं दादा की जगातून पाचव्याला जावं लागतं. कळतंय का तुम्हाला? तुम्ही पहिले फ्रेश बसा बरं. तुम्ही साबुदाणा जास्त खाल्ला वाटतं असं वाटतंय. चेहरे प्रसन्न ठेवा, चेहरे प्रसन्न ठेवा. माझ्या कीर्तनाचे 2 नियम सांगतो. मला असं वाटतं रोपी मस्त सांगायची गरज पडणार नाही, पण उशीर झाल्यामुळे सांगावं लागेल. ऐका, पहिला नियम, माणसाने कीर्तनाला बसताना ताट बसावं, पाठीचा काना एकदम ताट, हा, आणि चेहरे टवटवीत प्रसन्न ठेवायचे. चेहऱ्यावर थोडंसं स्माइल ठेवा. आपल्यासारखं सुंदर या जगात कोणीच नाही, एवढं लक्षात ठेवा. फक्त चेहरे पडू देऊ. तुमचे चेहरे पडले म्हणजे कीर्तन पडलं. हा पडलं शब्द कोणी आणला मी त्याला शोधतोय. कीर्तन पडत नाही महाराज, कीर्तन पडत नाही, कीर्तनकार पडत नाही. कीर्तन कसं पडायचं सांगा बरं? पण लोक म्हणतात डोक्यावरनं गेलं की मग कीर्तन पडलं. पण ऐका, आपण सहज पद्धतीनं काय नाही, जास्तीत जास्त 1:15 वाजेपर्यंत कीर्तन करू, चालेल ना? हा चालतंय, तुम्हाला चालतंय, पण मला चालत नाही. जेवढा वेळ होईल तेवढा वेळ करू. ऐका, फ्रेश बसा.
चेहरे हसरे ठेवा. मी काल कीर्तनातून असं रात्री म्हणलो तिथे नगरजवळ, चेहरे हसरे ठेवा, फ्रेश बसा. समोर बसले एक बाबा काही हसत नव्हते. मला राहुलं नाही. बाबाला मी सहज म्हटलं बाबा स्माईल प्लीज. बाबा म्हणे हा. म्हटलं का बरं हसत नाही? म्हणे मायावर कर्ज आहे. म्हटलं मी फेडू का? कर्ज झालं म्हणजे माणसाने हसणं सोडवा. उलट ज्याच्यावर कर्ज कोण म्हणला तोच खरा मर्द, असंही काही नाही. पण जरी असेल तरी काळजी करू नका. ज्या भगवान भोले बाबाच्या दरबारात आपण या ठिकाणी स्थानापन्न झालेलो आहोत, त्या भगवान भोले बाबाला एवढीच विनंती आहे, बाबा काहीच करू नको. जेवढा समाज या कीर्तनाकरता आज या ठिकाणी उपस्थित आहे ना, या सर्वांच्या डोक्यावरचं कर्ज भेटू दे, बाकी काहीच करू नको. वाजवा टाडी वाजवा. वा आला म्हणे आधार देणारा बोवा, नाहीतरी आम्हाला गरजच आधाराची आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून फ्रेश बसा. काय सांगत होतो विसरलो मी आता. आमची भूमी ही संतांची भूमी आहे. आमच्या भूमीमध्ये आम्ही उत्सव केले पाहिजे. उत्सव करायचं पहिलं कारण सध्या परिस्थिती ही आहे दादा, 4 लोकांना एकत्रित आणायचं म्हटलं की 5व्याला या जगातून जावं लागतं. 5वा या जगातून गेला की 4 लोक त्याला खांद्यावर घेत असतात. ही परिस्थिती असताना उत्सव म्हटले की कुठलंही आमंत्रण न देता आम्ही एका सभा मंडपात येऊन बसतो. उत्सव याच्याकरता करायचे. कारण नंबर 1. कारण नंबर 2, उत्सव का करायचे? कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये या धावपळीमध्ये आम्ही सर्व काही शिकलो, सर्व काही आमचं लक्षात राहिलं, पण एक गोष्ट मात्र आम्ही विसरलो. काय दादा? आम्ही हसणं विसरलो. काय विसरलो? बोला ना पटकन. काय विसरलो? हसणं विसरलो. तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तर उद्या सकाळी एक काम करायचं. कालेचं कीर्तन संपलं की तालुक्याचं गाव गाठायचं. तालुक्याचं गाव गाठलं की तिथलं सर्वात ब्रँडेड फोटो स्टुडिओमध्ये जायचं आणि त्या फोटो स्टुडिओ मास्टरला, त्या फोटोग्राफरला म्हणायचं, दादा 2 क्लोजअप फोटो काढ. किती? बोला ना पटकन. किती? 2. पण 2 फोटो काढताना ते तुम्हाला म्हणत 200 रुपये लागतील. तुम्ही त्याला सांगा 300 रुपये देतो. आणि 300 रुपयाला 2 क्लोजअप फोटो काढायला तुम्ही त्याला सांगा. ते घेईल, कॅमेरा हातात घेईल, समोर स्टूल ठेवल आणि त्या स्टूलवर तुम्हाला बसवल आणि 100 वेळा एकच वाक्य रिपीट करेल. कुठलं? ओ दादा, ओ ताई, थोडस हसा ना, थोडस हसा ना. म्हणजे या धावपळीच्या जीवनामध्ये चोपदार महाराज, तुम्हाला काय वाटलं माझं लक्ष नाही? आम्ही या धावपळीच्या जीवनामध्ये हसणं एवढं विसरलो की 300 रुपये देऊन फोटोग्राफर आम्हाला सांगतोय आम्ही हसलं पाहिजे. आणि उत्सव याच्या करताय. विठ्ठला विठ्ठल. तुम्ही एवढे हसू राहिले म्हणजे दया कुछ तो गडबड आहे. आज असं आहे का? म्हणजे काल ऑलरेडी झालेलं आहे का? बरं 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 बरं. आता काल पूजनीय बाबा होते, मी काय बोलणार आहे. बरं बरं बरं. चला चला इकडे लक्ष द्या. हसण्यावारी घेऊ नका सर्व गोष्टी, पण मधून मधून हसत राहा. पण बिना कामानं हसू नका. मी हसवलं की हसा. ऐका, तर काय सांगत होतो की आम्ही हसणं विसरलो आणि ते हसणं लक्षात राहावं. उत्सव म्हटले की सांगायची गरज नाही, म्हणून उत्सव करायचे. आणि हे उत्सव दिवसेंदिवस वृद्धिगत होत चाललेले आहेत. आमचा बांबरोडचा सप्ताह जो यावर्षी चाललेला आहे, मौलिद ज्ञानोबा, जगद्गुरु तुकोबा आणि भगवान भोले बाबाची जर कृपा झाली ना, तर आम्ही याच ठिकाणी शताब्दी उत्सव साजरा केल्याशिवाय राहणार नाही. फक्त सगळ्यांचं सहकार्य आम्हाला पाहिजे. विठ्ठल महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्या संत भूमीमधील आम्ही संत पंचायत मधले एक प्रामुख्यानं संघ म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे. आणि जगद्गुरु तुकोबा यांचा मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतलेला आहे. ऐका, जगद्गुरु तुकोबरायांचे गाथ्यामध्ये 140 पेक्षा जास्त अभंग हे मागणीपर प्रकरणातील आहेत. पण 140 पेक्षा जास्त अभंग असणारे जगद्गुरु तुकोबराय ज्यावेळेस देवाकडे मागणी मागतात, पण बऱ्याच ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय मागणीचा अवेर सुद्धा करतात. उलट सांगू, जगद्गुरु तुकोबराय तर म्हणतात, जो मागत असेल आणि जो समाजापुढे हात पसरत असेल, हात पसरे जीने
तपसरीजीने धिग्ग त्याचे असे म्हणणारे जगद्गुरु तुकोबराय. मग आज मागतात तरी कसे? पण जगद्गुरु तुकोबरायांचं एक प्रमाण आहे, काही मागणे हे अमानुचित वडिलाचे रीत जाणत. ऐका, ज्या अर्थी तुकोबराय म्हणतात काही मागणे हे अमानुचित, म्हणजे काही मागणे हे आम्हा उचित, काही अनुचित आहे म्हणजे काही उचित असलं पाहिजे, आणि काही उचित असलं पाहिजे. मग काय मागावं? तुकोबरायांना माहिती होतं, एकदा हा समाज भगवंताची सेवा करायला लागला की देवाकडे काही ना काही मागणार. मग काही ना काही मागण्यापेक्षा आम्ही देवाकडे जे मागितलेले ते तुम्ही मागावं, ही तुकोबरायांची अपेक्षा आहे. आणि त्या अनुषंगानं तुकोबराय मागतात. तसं जर चिंतन बघायला गेलं, मागणी म्हटली की ही मागणी 3 प्रकरणातून होत असते दादा. ऐका, 1 मागणी ही सवयीतून होते, 2 मागणी ही गरजेतून होते, आणि 3 मागण्याची परंपरा असते. मागणी सवयीतून होते. काही लोकांना मागायची सवय. कसली सवय? बोला ना पटकन, कसली सवय? मागण्याची. पहिली मागणी सवयीतून आहे, दुसरी मागणी गरजेतून आहे. समजा मी बांबरोळ गावामध्ये आलो, मला तुमचं गाव खूप आवडलं, इथली लोक आवडली, आणि मी इथे जवळजवळ 1000-2000 स्क्वेअर फीट जागा घेतली आणि बंगला बांधायचं ठरवलं. बंगल्याचं काम जवळजवळ 35-40 लाखाचं होतं. 40 लाख त्या ठिकाणी कोटेशन निघालं, माझ्याकडे 35 लाख निघाले. किती? 35 लाख. आणि 5 लाख रुपये मला कमी पडू लागलेत. मग मी बांबरोळ गावामध्ये आल्यानंतर इथले विनेकरी आमच्या ओळखीचे होते. मग विनेकरी महाराजांना मी सहज म्हटलं बाबा तुमचं नाव काय? हा काय? नेताजी. बाबा नेताजी एक थे जो चले गए, आप हो हमें खुशी है. नेताजी बाबा. मी बसलो आणि नेताजी बाबाला मी म्हणलं, बाबा मला 5 लाख रुपये लागत आहेत, 2-4 महिन्यांनी आमचं त्या ठिकाणी म्हणजे काय म्हणतात त्याला, बागायती सीझन आहे, मी तुम्हाला 5 लाख रुपये 2-4 महिन्यांनी देतो, तुम्ही मला देणार की नाही देणार? हसताय तुम्ही? हा, हो म्हणा, समाजा पुढे इज्जत जायची माझी, कॅमेरा चालू, हो म्हणा, देणार. ऐका, मला गरज आहे म्हणून पहिली मागणी ही गरजेतून आहे, दुसरी मागणी ही सवयीतून आहे. काही लोकांना मागण्याची सवय असते, काही लोकांना फक्त घेण्याची सवय, देण्याची. कीर्तन संपल्यानंतर सर्व मंडळी घरी जायला लागले, त्याच्यातला एक कार्यकर्ता घरी जायला लागला आणि त्याला माहिती नाही, तो येताना ज्या रस्त्यानं आला, जाताना त्या रस्त्यानं कोणीतरी कार्यक्रम करून ठेवला, एका JCB वाल्यानं 20 फूट खड्डा खोदून ठेवला आणि याच्या हातात बॅटरी नाही, काही नाही, बाबा हे सहज निघालं आणि जाता अंधारात जाऊन त्या खड्ड्यात पडलं. खड्ड्यात पडल्याबरोबर ओरडायला लागला, ओ वाचवा, ओ या खड्ड्यातून बाहेर काढा, कोणी आहे का? दादा, नाना, काका, मामा, चोपदार. कोणीच येत नाही, कोणीच येईना. पण थोड्या वेळाने मंडपातल्या लोकांना आवाज गेला, मंडपातले लोक पडत गेलीत. कुठं? इकडे. कुठं? त्या खड्ड्याजवळ. आणि जशी पळत गेलीत त्याला विचारलं, काय हो नाना, काय झालं? म्हणले काही नाही, अहो येताना रस्ता चांगला होता, पण जाताना मास्तर रस्त्याला खड्डा कोणी केलं माहिती नाही, या खड्ड्यात येऊन पडलो, कृपा करा मला बाहेर काढा. मग लोकांनी 4-5 लोकांनी लगेच म्हणले, तुम्हाला बाहेर यायचं ना? म्हणले द्या हात. तो म्हणे नाही मला बाहेर काढा. म्हणे मग द्या हात. म्हणे नाही मला बाहेर काढा. म्हणे बावरडे काय, अरे बाहेर येण्याकरता तुला हात द्यावा लागेल ना. म्हणले नाही मला बाहेर काढा. आणि लोक त्याला बाहेर काढत नाही म्हणतो, लोकांना काही बोलू लागला. आणि तेवढ्यात त्याचा शेजारी सर्व भजनी मंडळाला चहा पाणी देऊन घरी निघाला आणि रस्त्यानं हा कार्यक्रम पाहिला आणि तो तिथं आला. म्हणजे काय गर्दी, सावरत जेव्हा पुढे आला त्यानं पाहिलं, म्हणे रामभाऊ तुम्ही कस काय? मग बाकीचे लोक म्हणे तुम्ही यांना ओळखतात? म्हणे मग हा माझा शेजारी आहे. कोण आहे? आणि सांगू तुम्हाला, सांगून जातो आजच्या कीर्तनात. बांबरोडकर ऐका, जेवढं आपल्याला माहिती नसतं त्याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त आपल्या शेजाऱ्याला आपल्या घरातलं माहिती असतं. काय म्हणणं आहे तुमचं? आणि म्हणतात कोणाला शेजारी? ज्याच्या विचारानं आपण सदैव आणि नेहमी होतो आजारी, तो मस्त शेजारी. आणि म्हणून शेजाऱ्याला माहिती, ते म्हणे अहो हे रामभाऊ आमच्या जवळच राहतात. म्हणे मग अहो मागच्या 1.5 तासापासून आम्ही त्यांना म्हणतोय द्या हात. वरती काढतो, ते हातच देत नाही, वरतीच देत नाही. आणि म्हणतात मला वरती काढा. म्हणे ते तसं ऐकणार नाही, तुम्ही बाजूला सारखा. त्याने सर्वांना बाजूला केलं, शर्टाचं बटन उघडलं, शर्ट फोल्ड केलं. म्हणे रामभाऊ बाहेर यायचं का? म्हणले हो, या मूर्खांना मागच्या 1.5 तासापासून म्हणतोय बाहेर काढा. हे बाहेर काढत नाही. म्हणे यायचं बाहेर? म्हणले हो. म्हणे मग घ्या हात. त्यानं पटकन हात घेतला आणि वरती आला. 2-4 ज्येष्ठ कार्यकर्ते होते, त्या 2-4 लोकांनी पाहिलं, 2 त्याच्या कानात वाजवून दिल्या, एवढ्या जोरात वाजवल्या, त्यानं कानाला हात लावला. म्हणे मारलं का बरं? अरे गाढवा, मागच्या 1.5 तासापासून आम्ही तुला म्हणून राहिलो बाहेर यायचं असेल तर हात दे, बाहेर काढतो. तू हात देत नाही आणि यांना हात दिला तर पटकन बाहेर आला. त्याचा शेजारी म्हणतो नाना त्याला फक्त घ्यायचं माहिती, द्यायचं नाही.
कळतंय का तुम्हाला? ही सवय काही काही लोकांना, सवय ही मागण्याची आहे. एक, मागणी ही गरजेतून होते. दोन, मागणी ही सवयीतून होते. आणि तीन, मागण्याची परंपरा असते. कधीतरी जा, महाराष्ट्राचं आराध्य दैवत जसं पंढरपूर आहे तसं महाराष्ट्राची आराध्य देवता म्हणजे तुळजापूरची भवानी आहे. कधी तुळजापूरला गेलात तर गर्भ श्रीमंत घरातल्या स्त्रिया अंगावर 10-10, 20-20 तोडे सोनं परिधान केलेलं आहे, पण तरी त्यांनी परडी हातात घ्यावी आणि परडी हातात घेऊन 10 घर त्या ठिकाणी जोगवा मागावा. आईचा जोगवा जोगवा मागे, मला सांगा, ज्याच्या अंगावर 10-10, 20-20 तोडे सोनं आहे त्याला मागायची गरज आहे का? पण त्यांची परंपरा आहे म्हणून मागितलं जात आहे. तो कोबर आहे. तुम्ही ज्या अर्थी मागतात त्या अर्थी तुम्हाला सवय का? म्हणले अजिबात नाही. मग गरज आहे का? म्हणले अजिबात नाही. का? आम्ही म्हणजे कोण? तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही बडियाचे अंकित आणि आम्ही झालो बडिवंत. गरज नाहीये, सवय नाहीये, परंपरा देखील नाहीये, तरी तो कोबराय मागतात. मग तो कोबराय मागतात तर इथे काही बुद्धिवादी लोकांचा आक्षेप आहे. तो कोबराय तुम्ही म्हणतात मी देवाकडे मागतो, देवाकडे प्रार्थना करतात, देवाकडे मागणी करतात आणि ओरडून जगाला हा उपदेश देतात की काय मागावं. तो कोबराय तुम्ही देवाकडे मागतात, 140 पेक्षा जास्त अभंग तुमचे मागणी प्रकरणातील आहे. तुम्ही मागतात, मग या जगात असा एक वर्ग दाखवा जो देवाकडे मागत नाही. प्रत्येक जण मागतो. तो कोबराय म्हणतात आम्ही भक्तीच्या सामर्थ्यानं देवाकडे मागतो. मग तो कोबराय तुम्ही जर भक्ती करतात तर हा समाज भक्ती करत नाही का? बुद्धिवादी लोकांचा आक्षेप आहे. इथं बसलेला प्रत्येक जीव हा भक्ती करतो. माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत गोड वर्णन करतात. देख मनुष्य जात सकड ते स्वभावताची भजनशीळ झाले असे केवळ माझे ठाई. माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये गोड वर्णन करतायत. मनुष्याचा स्वभाव म्हटला की जन्मजात हा भक्ती करणारा आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात जन्मजात मनुष्य हा भक्ती करत असतो. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात अर्जुना मनुष्य म्हटलं की त्याच्या ठिकाणी मी एक दिलेला गुण आहे. ऐका, माणसाच्या ठिकाणी अंगीभूत असलेले 2 प्रकारचे गुण आहेत. एक काही मिळवलेले गुण आणि काही प्राप्त झालेले गुण. काही गुण मिळवावे लागतात. आता आमचे महाराज गोड पखवाज वाजवतात नाही का? गोड वाजवतात की नाही? त्याने वाजवलं की तुम्ही टाळ्या वाजवतात, माना हलवतात. एवढं गोड वाजवतात. एवढं गोड वाजवून ऐकलं की एखाद्याची इच्छा होते मी पण जाऊन वाजवावं. ते वाजवतात तर बोल बाहेर निघतात. आपण वाजवलं तर ढोल बाहेर निघेल. काय बाहेर निघेल? कारण त्यांनी तो गुण मिळवलेला आहे. आमचे गुणीजन एवढं गोड गातात, ते गायला लागलेत की हृदयापर्यंत भिडून म्हणजे कर्णपटलाद्वारे हृदयापर्यंत पोहोचून आत्मिक समाधान आम्हाला प्राप्त होतं. पण आमच्यापैकी जर बसलेल्या मंडळीपैकी कोणी एखाद्यानं म्हणलं मी गातो, तर शक्य आहे का हो? शक्य आहे का? का? कारण हा गुण त्यांनी मिळवलेला आहे. याच्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा काढावी लागते. त्यावेळेस काही गुण प्राप्त होतात. पण काही गुण हे जन्मतः प्राप्त असतात. भगवान परमात्मा गीतेत म्हणतात अर्जुना श्रद्धयामयोम पुरुषो. मनुष्य म्हटला
की जन्मजात हा श्रद्धावान आहे, जन्मजात हा भाविक आहे, जन्मजात हा भक्ती करणारा आहे. मग मनुष्यही भक्ती करतो, तुकोबर आहे. तुम्ही भक्ती करतात, तुम्ही देवाकडे मागतात आणि समाजही देवाकडे मागतो. मग तुमच्या मागण्यामध्ये, तुमच्या भक्तीमध्ये आणि समाजाच्या मागण्यामध्ये, समाजाच्या भक्तीमध्ये काय फरक आहे? ऐका, पहिले लक्षात घ्या. मागतं कोण आहे याच्याकडे लक्ष द्या. मागतं कोण आहे, काय मागतायत याच्यापेक्षा मागतं कोण आहे तो विचार करा. मागणारे कोण आहेत? जगद्गुरु तुकोबराय. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणजे कोण? क्रांतीदर्श महात्मा म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. जगद्गुरु तुकोबराय म्हणजे कोण? ऋतुंभरा प्रज्ञावंत महात्मा म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. क्रांतीदर्शी महात्मा जगद्गुरु तुकोबराय. ऋतुंभरा प्रज्ञावंत महात्मा. वेदांतानं विचार करत असताना विद्यारण्यांनी वेदांतामध्ये सांगितलं, बुद्धीचे काही स्तर सांगितले. विशेष बुद्धी, त्यापेक्षा विशेष बुद्धी, त्यापेक्षा विशेष बुद्धी, त्यापेक्षा विशेष बुद्धी. बुद्धीचं शेवटचं टोक जी सर्वात म्हणजे तिथून पुढे बुद्धी या शब्दाला व्याप्ती नाही. शेवट सर्वात श्रेष्ठ बुद्धी ती म्हणजे ऋतुंभरा प्रज्ञा बुद्धी आहे. दोन प्रकारची बुद्धी, एक सामान्य बुद्धी आणि एक ऋतुंभरा प्रज्ञा बुद्धी. मग महाराज तुम्ही म्हणणार, महाराज सामान्य बुद्धीमध्ये आणि ऋतुंभरा प्रज्ञा बुद्धीमध्ये फरक काय? सामान्य बुद्धीमध्ये आणि ऋतुंभरा प्रज्ञा बुद्धीमध्ये हा फरक आहे. सामान्य बुद्धीला देशाची आणि काळाची मर्यादा आहे, पण ऋतुंभरा प्रज्ञा बुद्धीला देशाची आणि काळाची मर्यादा नाही. पटवून देतो पुढे चालतं. चला, सामान्य बुद्धीला देशाची काळाची मर्यादा आहे, आमच्या बुद्धीला देशाची काळाची मर्यादा आहे. बघा, इथं बामरोड मध्ये बसणारे जेवढेही भाविक इथं कीर्तना करता आलेले, तुमचा आमचा सर्वांचा एक गोड गैरसमज आहे. कुठला माहिती का? प्रत्येकाला असं वाटतं मी लय हुशार आहे. काय बोला ना पटकन, काय वाटतं? मी लय हुशार आहे. त्याला असं वाटतं माझ्यासारखा चॅप्टर बामरोड मध्ये दुसरा कोणीच. पण खरं सांगू, हा आमचा गोड गैरसमज आहे. काय 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 हा आमचा, आपण हुशार, बोला ना पटकन, आपण हुशार, आपल्याला अजिबात काही कळत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? बोला ना पटकन, आपल्याला अजिबात काही कळत नाही. बामरोडकर ऐकताना, आपल्याला अजिबात काही कळत तरी आपण म्हणतो मायासारखा हुशार आमच्या गावात दुसरा कोणीच. पण आपण हुशार, आपण हुशारकीचा फक्त आव्हानतो. वेदांताने एक त्रिपुटी सांगितली, ऐका. ज्ञानाचा निराभास जितय त्याला जड म्हणतात, ज्ञानाचा साबास जितय त्याला जीव म्हणतात, आणि केवळ ज्ञानघन जो आहे त्याला परमात्मा म्हणतात. ज्ञानाचा निराभास म्हणजे जड. शेतकरी वर्ग इथं सर्व मला माहिती आहे, शेतात तुम्ही राबलात आणि पीक आलं नाही, असह्य अशी दुःख वेदना तुम्हाला होऊ लागल्यात. तुम्ही शेताच्या बांधावर आलेत, भला मोठा दगड होता, त्या दगडासमोर बसलात आणि ढाय मोकलून 4 तास बसून रडू लागलात. मला सांगा ना, किती वेळानं ते दगड तुम्हाला म्हणाल, महादूर रडू नको बाबा, पुढच्या वर्षी पीक चांगलं येईल म्हणून? म्हणेल का? का नाही म्हणणार? कारण तो दगड आहे, तिथे भास मात्र ज्ञान नाही. कोणाला? तुम्ही आयुष्य जरी रडण्यात त्या दगडापुढे घालवलं तरी त्या दगडाला पाझर फुटणार. ज्ञानाचा निराभास जिथे त्याला जड म्हणतात. चला, ज्ञानाचा साभास जिथे त्याला जीव म्हणतात. आमच्याकडे ज्ञान नाही, पण थोडंफार आहे, पण आम्हाला असं वाटतं माझा सारखा हुशार कोणी. बोला ना पटकन. काही काही तर पाया पडायला येतात. आता आमच्याकडे प्रथा आहे बाबा, तिकडे आता तिकडे गेलो पोट भरायला, आणि तिकडे प्रथा आहे आमच्याकडे. कीर्तन संपलं अनिल बाबा की लोक नमस्कार करायला येतात, आणि नमस्कार करायला आले की खिशात असणारी कडक 200ची 500ची नोट पायावर ठेवतात, नमस्कार करतात, न मग घरी जातात. तुमच्याकडे आहे का? मग आजचा योग चांगला आहे, भगवान भोले बाबा की कृपा हो जाए. चालू करायचं का? नाही नाही नाही, ऐका. कीर्तन संपलं आणि एक जण माझ्याकडे आला, मला म्हणला, बाबा मला ओळखतं का? म्हटलं अजिबात नाही. म्हणे नाही. म्हटलं नाही अजिबात नाही. बाबा मी या गावातला सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ता आहे. म्हटलं बरं बाबा, या तालुक्यात आपला कोणी हात धरायचा? काय काय काय? या तालुक्यात आपला कोणी हात धरायचा, गावात आपल्या कोणी नादी लागत नाही. म्हटलं समजून गेलो तू वायबार केस आहे. मनातल्या मनात म्हणलो असो, पण त्याचं म्हणणं तालुक्यात आपला हात कोणी धरायचा नाही. ऐका, आपल्याकडे ज्ञान नाही, पण आपली स्थिती कशी आहे? संत सांगतात, मज होनी ज्ञानी कोण आहे, मज होनी ज्ञानी कोण आहे, मज होनी ज्ञानी कोण
शिरोमणी मज होनी ज्ञानी कोण आहे. विद्या अल्प जरी गर्व शिरोमणी, आणि त्याला वाटतं माझ्यासारखा ज्ञानी दुसरा कोणी नाही. बरं चला, तुम्ही समजतो मी समजतो, बामरोड मधले सर्वच लोक ज्ञानी, सर्वच हुशार आहेत. एवढे हुशार आहे तुम्ही, एवढे हुशार आहे केवढे, लय शान आहे तुम्ही. काय तुम्ही एवढे शान आहे. बरं आहे ना तुम्ही शान आहे, समजा तुम्ही हुशार आहे, तुम्ही शान आहे. मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, सांगा पटकन. हा जन्म मिळण्याच्या आधी तुम्ही कुठं होता? सांगा पटकन सांगा. लय हुशार आहे ना, लय शान आहे ना तुम्ही, लय हुशार समजताना तुम्ही स्वतःला, सांगा ना पटकन. कुठं होता? टक्क मक्क बघतोय चांगला, आणि कोणत्या तरी बोवानं गणपती आणला, असं आहे का? नाही माहिती. बरं जाऊ द्या, मागचं माहिती नसेल, पुढचं सांगा. हा जन्म संपल्यानंतर पुढे कुठं जाणार आहे माहितीये? महाराज आम्ही सामान्य बुद्धिवादी लोक आहेत, आमच्या बुद्धीला काळाची मर्यादा आहे. आम्हाला भूतकाळातलंही व्यवस्थित सांगता येत नाही, आम्हाला भविष्य काळातलं सांगता येत नाही, काही ना यथार्थ वर्तमान काळातलं सांगता येत नाही. इथपर्यंत बरं होतं संदीप बाबा, काही कार्य करताना ते इथं काय चाललंय ते सुद्धा सांगता येत नाही. हे मरावेन पुन्हा कोणाच्याच पोटी नाही यावे, बरं का. अशी काही लोक आहेत. पण तरी आम्हाला असं वाटतं आमच्यासारखे बुद्धिवान कोणी नाही. ऐका, एक, आम्ही बुद्धिवान नाही, आमच्या बुद्धीला काळाची मर्यादा आहे. दोन, आमच्या बुद्धीला देशाची मर्यादा आहे. आता इथे काय चालू आहे पटकन बोला, माझ्याकडे वेळ नाही. इथे काय चालू आहे बोला ना पटकन. काय चालू इथे? कीर्तन. इथे काय चालू आहे? ह्याच टायमाला आता तुमच्या घरी काय चालू आहे सांगा, माहितीये? नाही. इथे काय चालू हे कळत आहे, पण याच वेळेला आपल्या घरी काय चाललं हे कळत नाही. ही देशाची मर्यादा आहे. आमच्या बुद्धीला काळाची देशाची मर्यादा आहे, म्हणून आम्ही सामान्य बुद्धिवादी लोक आहोत. पण ऋतुंभरा प्रज्ञाबुद्धी म्हणजे काय? ज्याला देशाची आणि काळाची मर्यादा नाही. रामायणात आलेला गोळ प्रसंग आहे. नाथबाबा रामायण लिहायला बसले, आणि नाथबाबा रामायण लिहायला बसले. आता नाथबाबांच्या त्या रामायणामध्ये प्रसंग होता की सीतामाई ही अशोक वाटिकेत आहे, आणि अशोक वाटिकेत असणारी जी झाड आहेत त्या झाडांवरची जी फुलं आहेत ती पांढरी आहेत. कशी आहेत बोला पटकन, कशी आहेत? पांढरी फुलं आहेत. नाथबाबा आता लिहिणार अशोक वाटिकेतली फुलं ही पांढरी होती असं लिहिणार, तेवढ्या तिथं हनुमंतराय प्रगट झाले. जय श्रीराम. कोण? हनुमंतराय. असं मधून ओरडावं लागतं म्हणजे झोपणाऱ्याची झोप जाते, काहीतरी चाललंय बा इथं. हनुमंतरायला नाथबाबांना पाहिलं, मारुती अचानक तुम्ही इकडे कस काय? म्हणे सरप्राईज. कोण म्हणतं? मारुती. अहो आलात कस काय? म्हणे कामच तसं होतं. काय काम होतं? म्हणे नाथबाबा खबरदार, या पुढच्या पिढीला बर्बाद करू नका. नाथबाबा चुकीचं समाजात लिहू नका, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका, पुढची पिढी बर्बाद करू नका. नाथबाबा जे खरं आहे तेच लिहा. नाथबाबा म्हणतात, मारुती तुम्ही काय सांगतायत मला कळत नाही, पण मी खरंच लिहितोय. तुम्ही काय लिहिता आता? काय लिहितायत? म्हणे लंकेतली फुलं. कुठल्या रंगाची? म्हणे पांढऱ्या रंगाची. म्हणे नाथबाबा ऐका, लंकेतली फुलं ही पांढऱ्या रंगाची नव्हती, ही लाल रंगाची होती. कुठल्या रंगाची होती बोला पटकन, कुठल्या रंगाची? लाल रंगाची होती. नाथबाबा म्हणले, नाही मारुती तुमचं काहीतरी चुकतंय, फुलं ही पांढऱ्या रंगाची. नाही लाल रंगाची होती. म्हणले नाही पांढऱ्या रंगाची होती. मारुती राय म्हणले, नाथबाबा मी सांगतोय तुम्हाला, लिहा लाल रंगाची फुलं होती. नाथबाबा म्हणले, तुम्ही जरी सांगितलं तरी मी फुलं पांढरी होती पांढरीच लिहिणार. मारुतीरायाने एक पाय पुढं काढला, खालचा गदा हातात घेतला, आणि मारुतीराय म्हणू लागले, नाथबाबा जगायचंय की मारायचंय? मी कोण आहे? एक जर गधा मारला तर एका गध्या तुमच्या वरच्या शब्दाला 2-2 कीर्तन करायला प्रवचनाला बोलवून. कोण म्हणतंय? मारुती. नाथबाबा म्हणले, जीव गेला तरी चालेल, पण मी खोटं लिहिणार. एवढा वाद वाढला आनंद बाबा की वाद विकोपात गेला. शेवटी आता मोठ्यांचा वाद असेल तर मोठ्यांचा वाद मिटवण्याकरता आपल्या गावातला महादू चालेल का? बोला ना चालेल का? नाही. तो वाद मिटवण्याकरता मोठी व्यक्ती पाहिजे. साक्षात भगवान रामचंद्र प्रभू प्रगट झाले, भगवान परमात्मा प्रगट झाले, दोघांनी दर्शन घेतलं. वा देवा, बरं झालं देवा तुम्ही इथं आलात. हनुमंतराय म्हणतात, देवा बरं झालं तुम्ही इथं आलात. ऐका देवा, लंकेत मी गेलतो, प्रत्यक्ष दर्शनी मी बघितलं की लंकेतली फुलं ही लाल आहेत, पांढरी नाही. पण नाथबाबा काही ऐकत नाही. या नाथबाबाला काहीतरी समजावा, फुलं लाल होती लाल लिहायला सांगा. नाथबाबा म्हणतात, देवा तुम्हाला माहिती आहे फुलं पांढरी होती, मी पांढरीच लिहिणार. देवानं दोघांकडे पाहिलं, मारुतीकडे पाहिलं. मारुतीला म्हणू लागले, मारुती ऐक. म्हणले काय? लंकेतली जी फुलं होती ना मारुती, ती पांढरीच होती. मारुती लगेच म्हणे, देवा एवढ्या लवकर तुम्ही पॅनल बदलला? तुमच्यापर्यंत पण न्यूज यायला लागला काय महाराष्ट्रातल्या? देव एवढ्या लवकर?
देव म्हणले ऐक मारुती, पॅनल गिनलचं काही नाही आणि पॅनल गिनलचं आपल्याला काही घेणं देणं नाही, पण ऐक फुलं पांढरी होती, पांढरी लिहिली, मग पांढरी होती तर मला का लाल दिसत होती? देव म्हणले त्याची सोय अशी आहे, सीतामाईला रावण चोरून घेऊन गेला, त्याच्यामुळं त्या गोष्टीमुळं तुला क्रोध निर्माण झाला, तुझे डोळे रक्तावर्ण झाले, तुझ्या डोळ्यात रक्त संचारलं आणि डोळे लाल बुंद झाले, आणि लाल बुंद डोळे झाल्यामुळे तुला जी दृष्टी आहे म्हणजे सृष्टी आहे ती लाल दिसू लागली. वेदांतामध्ये याला दोन प्रकारचा न्याय म्हणतात, दृष्टी सृष्टी न्याय आणि सृष्टी दृष्टी न्याय. जशी दृष्टी तशी सृष्टी आणि जशी सृष्टी तशी दृष्टी. म्हणून माणसाने जीवन जगताना काय काय एकदम महत्वाचं वाक्य सांगतो तुम्हाला, माणसाने जीवन जगताना आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. काय बदलावा? बोला ना काय बदलावा? दृष्टिकोन. बांबरोड सारखं एक गाव होतं, त्या गावामध्ये एक मच्छर जन्माला आलं. बाबा कोण? हो ऐकता ना, कोण जन्माला आलं? मच्छर. आणि जसं जन्माला आलं महाशिवरात्रीच्या पर्वणीवर जन्माला आलं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण गावभर हिंडलं आणि संध्याकाळी घराला आलं. मायबापानं त्याला विचारलं, म्हणे मच्छरा बाळा तुझा आज पहिला दिवस होता गावात फिरण्याचा, कसा वाटला रे तुझा आपला गाव? मच्छर म्हणले, मम्मी पप्पा खरं सांगू, होणाऱ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो, आपल्या गावासारखं गावच नाही. म्हणे काय? आपल्या गावासारखं गावच नाही. एवढं सुंदर गाव आहे, एवढं चांगलं गाव आहे, एवढे प्रेमी लोक आहेत म्हणे आपल्या गावात, एवढे जीव लावणारे आहेत म्हणे. मी जिथून जायचो, जिथून मी जायचो, मी गेल्यानंतर लोक माझ्याकरता टाळ्या वाजवायच्यात म्हणे, एवढे आदर देतात म्हणे. कोण म्हणत होतं? मच्छर. फक्त मच्छरानं बघण्याचा दृष्टिकोन बदलला दादा. आम्ही पण बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. दृष्टी सृष्टी नाही सांगत होतो. मारुती रायाचे डोळे लाल झालेत म्हणून फुलं लाल दिसत होती. चला माझा दृष्टांत संपला, मला सिद्धांताकडे यायचंय. महत्वाचा विषय असा आहे, मला सांगा सीतामाई कुठे बसलेली होती? पटकन बोला. कुठे होती? लंकेत. कुठे होती? बोला पटकन बोला. कुठे होती? लंकेत. फुलं कुठे होती? लंकेत. कुठल्या युगात होती? कुठल्या युगात? वा कुठल्या युगात? त्रेतायुग. त्रेतायुगात लंकेतली फुलं पांढरी होती. हे कलियुगात बसलेल्या पैठणमधल्या नाथबाबाला दिसत होतं. ज्याला देशाची आणि काळाची मर्यादा नाही त्याला ऋतुंभरा प्रज्ञाबुद्धी म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबरा आहे, तीच ऋतुंभरा प्रज्ञाबुद्धी. तुकोबरा आहे कलियुगात आहेत, पण तरी त्रेतायुगातलं म्हणतात जाडी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे तुका, धन्य धन्य म्हणे लंका धन्य धन्य म्हणे तुका. कलियुगातले तुकोबरा आहे, लंकेतलं वर्णन सतयुगातलं करतायत. याला ऋतुंभरा प्रज्ञाबुद्धी म्हणतात. तुकोबरा म्हणतात आम्ही भक्ती करतो, आम्ही देवाकडे मागतो, पण आमच्या भक्तीमध्ये आणि आमच्या मागणीमध्ये ही जगद विलक्षण मागणी आहे आणि जगद विलक्षण भक्ती आहे. पण समाजाचा जर विचार केला तर समाजाचं मागणं आणि समाजाची भक्ती ही सर्वसाधारण आहे. आमची भक्ती कशी सांगू का? पायावीन भिंत तातडी, पायावीन भिंत तातडीची, पायावीन भिंत तातडी, हो जेथे पावे Ram
उंचीचा पर्वत पायावीन भिंत तातडीचे. आमचा परमार्थ देखो देखीचा परमार्थ आहे. आमचा सरपंच माळकरी म्हणून सदस्य माळकरी होतो, डायरेक्टर माळकरी म्हणून चेअरमन माळकरी होतो, आमदारनं माळ घातली म्हणून कार्यकर्ते माळकरी होतात. एका गावातला सदस्य माळकरी झाला. लोकांनी त्याचं एवढं 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 स्वागत, एवढं अभिनंदन केलं, त्याला राहवलं नाही. त्यानं मला फोन केला, म्हणे बाबा लोकांनी मला उचलून घेतलं. म्हटलं का बरं? म्हणे माळकरी झालो म्हणून. म्हटलं खरं खरं सांगतोय, बायकोची शपथ आहे, तू माळ का बरं घातली? कोणाचं कीर्तन ऐकून तुझ्यामध्ये परिवर्तन झालं? कारण कीर्तन हे मनोरंजना करता नाही, कशा करताय? बोला पटकन, कशा करता? आणि सांगू, तुमच्या या पूर्ण यादीमध्ये मी एकटा दीनरंग मी अनाथ, तो मी एकटा आहे. सर्व यादी तुमची एवढी पॉवरफुल आहे आणि गावातली सप्ताहाची यादी सांगते की गाव कुठल्या क्वालिटीचं आहे म्हणून. त्यानं मला फोन केला, कीर्तन हे परिवर्तनाकरता असतं. एकाने मला विचारलं, म्हणे महाराज मागच्या 5 वर्षापासून मी कीर्तन ऐकतोय, पण माझी परिस्थिती अजून बदलली नाही. दादा, एक कीर्तन हे परिस्थिती बदलण्याकरता नाही. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तन कशा करताय? परिस्थिती बदलण्याकरता. सांगू, कीर्तन हे परिस्थिती बदलण्याकरता नाही, बदललेल्या परिस्थितीत स्थिर राहण्याची मनस्थिती जी प्रदान करते त्याला कीर्तन म्हणतात. कीर्तन त्याच्याकरता. मी त्याला विचारलं, सांग ना कोणाचं कीर्तन ऐकून परिवर्तन झालं? तो म्हणे बाबा परिवर्तन गिरिवर्तन काय झालं रे? माळ का बरं घातली? म्हणे काय करावं, सरपंचच माळकरी झाला, मग पार्ट्या कोणासोबत करायच्या? नाईलाज झाला म्हणून माळ घालावी लागली. आमचा परमार्थ देखो देखीचा परमार्थ आहे दादा. वंदिले वंदावे, निंदिले निंदावे, एक गेल्या जावे त्याच्या मागे. आमचं काम कसं आहे, एकानं वंदन केलं की दुसरा वंदन करतो, एकानं निंदा केली की दुसरा निंदा करतो. बघा तुम्ही, आषाढी एकादशीच्या दिवशी बरोबर पंढरपूर गाठा काय, आणि आषाढी एकादशी दिवशी पंढरपुराला जाणं आणि तिथला उत्सव बघणं. एखादा दुर्भाग्यवश व्यक्ती असेल ज्यानं आयुष्यात तो उत्सव बघितला नसेल, आयुष्यातून एकदा तरी पंढरीची वारी करा. ऐका, आषाढी एकादशी दिवशी भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरासमोर जायचं, नामदेव पायरीच्या समोर, आणि त्या चौकात जाऊन उभं राहायचं. किती गर्दी हो, किती गर्दी, एवढी गर्दी, एवढी गर्दी. निंबा बाबा एवढी गर्दी. आमचे बाबा नेहमी सांगतात, म्हणे आषाढी एकादशीच्या दिवशी जर पंढरपुराला या जागेवरनं त्या जागेवर कोणाला जायचं असेल त्यानं काहीच करायचं नाही, त्यानं फक्त प्रदक्षिणा रोडवर यायचं आणि उभं राहायचं, ना हालिंग ना डुलिंग, ढुशुक ढुशुक चालला तो. एवढी गर्दी कुठं कुठं कुठं? पंढरपूरला. आणि एवढ्या गर्दीत आपल्या बांबरोळ गावातला एक व्यक्ती गेला ना महाराज, 10-15 लाख वारकरी आणि लाखो वारकरी, आणि तो उत्सव त्यानं पाहिला. त्याला ते म्हणजे कधी बघितलं नाही, त्याचं ऊर भरून आलं, मन भरून आलं, गदगद झाला तो. अरे एवढा आनंद, एवढा आनंद. आणि एवढ्या गर्दीमध्ये दुपारी 11 ते 1 ची कीर्तनाची सेवा फडकऱ्यांची मंदिराच्या पाठीमागे, एक चोपदार पुढे आणि एक चोपदार मागे आणि कीर्तनकार मध्ये. हे मोठा फेटा, मोठी दाढी, मोठी बॉडी, आणि ते काठाचं धोतर ना, हातात मोबाईल ना, गॉगल, आणि तो फेटा आणि तो वाजा गाजा त्यानं आपल्या गावातल्या त्या व्यक्तीनं पाहिला. 2-2 चोपदार, एवढा मोठा महाराज, कडक कांजीचे कपडे. ते म्हणे लय मोठा महाराज दिसतो. महाराज एवढ्या गर्दीत यानं असा नमस्कार करावा ना, हा भाग्यवान त्या बाबाच्या पायावर यानं डोकं टेकवलं एवढ्या गर्दीत. मयूर महाराज तो जसा पाया पडला, त्यानं जसं नमस्कार केला, त्याला 5-10 लोकांनी पाहिलं, म्हणे बाबा लय मोठा दिसतो. त्या 5-10 लोकांनी नमस्कार केला. त्या 5-10 लोकांनी 100-200 लोकांनी पाहिलं. ते 100-200 लोक विचारता काय आनंद दादा, एवढी गर्दी, एवढी गर्दी, पाया पडणारे वरतीन बोवा खालती. जसा बुवा खालती ते बुवाचं धोतर कुठं, फेटा कुठं, चष्मा कुठं, मोबाईल कुठं, मोबाईलची बॅटरी कुठं. कसं तरी त्या चोपदाराने त्या गर्दीतून बाबाला बाहेर काढलं. बाहेर काढले तो फेटा बगलेत मारला, बाबाला हातात धरलं, निघून गेले. निघून गेल्यानंतर मग एकमेकावर पडलेले उभे राहिले, कपडे झटकत झटकत. म्हणे राम भाऊ तू का बरं पाया पडला? म्हणे तू पडला म्हणून मी पडला. म्हणे मी का बरं? म्हणे तुला माहिती तू का बरं पडला. आमचा परमार्थ आहे वंदिले वंदावे, निंदिले निंदावे. सांगू आमचा परमार्थ कसा आहे, गतानुगती गो लोको न लोको पारमार्थी कहा,
वालुका लिंग मात्रेन कथमे ताम्र भाजनम. आमचा परमार्थ कसा आहे? गतानुगतिक. पीछे से आई और आगे, बोला बोला पटकन, आगे. हा परमार्थ आहे. तो नामस्मरण करतो म्हणून मी नामस्मरण करतो. तो कीर्तनाला जातो म्हणून मी कीर्तनाला जातो. शांताबाई निघाली कुठं? दिंडीला, म्हणून कांताबाई सुद्धा निघाली कुठे? दिंडीला. घेणं देणं नाही. तो पंगत घालतो म्हणून मी पंगत घालतो. आणि पंगत घातली का इच्छा अशी, या वर्षी 5,000ची पंगत घातली की पुढच्या वर्षी देवानं 5 लाख रुपये द्यावे. आपल्या बापाची पेंड आहे का? सांगा ना. पण हा आमचा परमार्थ आहे. सुभाषितकार एक वाक्य गोड म्हणतात बाबा. सुभाषितकार म्हणतात, लोक परमार्थ करतात पण पारमार्थिक नाहीत. परत सांगतो, लोक परमार्थ करतात पण पारमार्थिक, परमार्थाचा फक्त आव आहे. गतानुगती गो लोको. कसं आहे सांगू का तुम्हाला? पूर्वीचा काळ होता. पूर्वी काय होतं? घड्याळ नव्हतं. हे घड्याळ किती वाजले? 11:15 वाजले. बरं, आवरलं पाहिजे आपण. हा, पूर्वी घड्याळ नव्हतं. पण ऐका अनिल बाबा, पूर्वी घड्याळ नव्हतं पण चांगले घड्याळीचे लोक होते. जय हो. येते का तुमची रेंज? येते का? वाह वाह वाह. मी गेल्यावर आणा, काही हरकत नाही. हा, पूर्वी घड्याळ नव्हतं पण चांगल्या घड्याळीचे लोक होते. आता घड्याळ आहे पण येडा घड्याळीचे लोक आहेत. पूर्वी घड्याळ नव्हतं. मग शेतात काम करणारे आमच्या माता माऊली संध्याकाळ झाली का मालकाला सहज, मालक अहो वेळ झाली, जाऊ दे ना घरी. मालकानं पटकन त्या बांधावर यावं, सूर्याकडे बघावं. आणि सूर्याकडे पाहिलं की मग त्या माता माऊली सांगा, अ मावशी काय घाई करतात? अजून काचभर सूर्य बाकी आहे. किती बाकी आहे? जुन्या लोकांना विचारा, काचभर सूर्य. आता मला सांगा, काचभर सूर्य म्हणजे किती मिनिटं आणि किती तास हो? बोला ना, सांगता येईल का? नाही माहिती. एखाद्या वैष्णवाला वारकऱ्याला जर सकाळी उशीर झाला उठायला आणि ते जर अंगणात येऊन उभं राहिलं आणि त्यानं सूर्याकडे पाहिलं तेव्हा अबो ओवा भर सूर्य बाहेर आला. किती? मला सांगा आता, ओवा भर काचभर सूर्य म्हणजे किती तास किती मिनिटं माहिती नाही. पण तरी त्यावेळेस सुद्धा चंद्रग्रहण सूर्यग्रहण होतं. मग एकाने मला विचारलं, म्हणे बाबा चंद्रग्रहण सूर्यग्रहण होतं घड्याळ नव्हती तर मग लोक पाळत कशी होती? प्रत्येक गावात एक ब्राह्मण भूदेवाचं घर असतं. लोक काय करायचे? ग्रहण लागलं महेश महाराज की त्या ब्राह्मण भावाच्या घराकडे टक लावून बघायचे. ब्राह्मण बुवाचा दरवाजा उघडला आणि ब्राह्मण बुवा स्नाना करता निघाला की समजावं ग्रहण सुटलं. आणि असंच एक गाव ग्रहण लागलं, सर्वांचं लक्ष ब्राह्मणाच्या घराकडं. 1 तास झाले, 2 तास झाले, 3 तास झाले, 3.5 तासानंतर ब्राह्मणाचा दरवाजा उघडला. भूदेवानं जसा दरवाजा उघडला, हातात तांब्या घेतला, संध्याची पडी घेतली, गंगेवर स्नान करता निघाला. लोकांनी पाहिलं, म्हणे रामभाऊ, म्हणे काय म्हणतं शांभो, म्हणे ग्रहण सुटलं, ब्राह्मण बुवा निघाले, आपण निघायला पाहिजे. हे 10-15 लोक पुढे निघाले, 2-4 लोकांना मागे, लोकांना गावातल्या लोकांना सांगायला पाठवलं. हे 10-15 लोक ब्राह्मणाच्या मागं. ब्राह्मण बुवा नदीजवळ पोहोचले, तांब्या संध्याची पडी ठेवली, आंघोळीला जाणार. पण ब्राह्मणाच्या मनात आलं, आपण तांब्या संध्याची पडी ठेवली, आपण आंघोळीला गेलो आणि एखाद्या कुत्र्यानं आलं ना आपली पात्र नेली तर मग काय करावं? मग ब्राह्मणानं डोकं चालवलं, ती वाळू उकरली, त्याच्यात भलं मोठं खड्डं केलं, त्यामध्ये आपला तांब्या ठेवला, संध्याची पडी ठेवली, वरतून पुरून दिलं. पण पुरून दिल्यानंतर लक्षात राहील कशावरनं? मग हुशार ब्राह्मण असतो, सद्विचारी. ब्राह्मणानं त्या ठिकाणी शिवलिंग बनवलं. काय बनवलं? ऐकताय ना? काय बनवलं? शिवलिंग. आणि शिवलिंग बनवलं ब्राह्मणानं, शिवलिंग बनवलं आणि ब्राह्मणानं शिवलिंग बनवून नदीत आंघोळ करण्याकरता प्रवेश केला. मागच्या 10 लोकांनी ते पाहिलं. म्हणे रामभाऊ, म्हणे काय म्हणतात श्यामभाऊ, म्हणे आजचं ग्रहण असं आहे, पहिले शिवलिंग बनवायचे मग आंघोळीला नदी जायचं. काय करायचं? शिवलिंग बनवायचे मग आंघोळीला जायचं. या 10 लोकांनी शिवलिंग बनवले. तेवढ्यात मागून 50चा लाट. ते म्हणे ओ आजचं ग्रहण असं आहे, पहिले शिवलिंग बनवायचे मग आंघोळीला जायचं. या 50 लोकांनी. त्याच्या मागचा 400 लोकांचा लाट. ते म्हणे आजचं असं आहे, पहिले शिवलिंग मग आंघोळ. एवढ्या शिवलिंग त्या गंगेच्या किनाऱ्यावर 1000 पेक्षा जास्त शिवलिंग. आणि सर्वात आधी आंघोळ करून बाहेर कोण येणार? कारण ब्राह्मण सर्वात आधी. ब्राह्मण भाऊ बाहेर आले. ब्राह्मण भाऊ बाहेर आले, एवढ्या शिवलिंग. ब्राह्मण भाऊ हैराण, अरे आता आपली शिवलिंग कशी ओळखायची? ब्राह्मण भाऊला राग आला, काय करावं कळ ना. आता संध्याची वेळ झाली, पण तिथे शेवट किती हुशार आणि किती चांगले असते तरी एखादा कार्यकर्ता असतो, एक शेवटपर्यंत शिवलिंगच बनवत होता. ब्राह्मण भाऊने काय म्हणे, काय झालं बाबा? म्हणे काय करतो? म्हणे शिवलिंग बनवतो. म्हणे का बरं? म्हणे त्या माया मित्रांना बनवली म्हणून बनवतो. बोलव त्याला बोलव. तू का बरं बनवली? म्हणे ते पहिले 50 लोक बनव. बोलव त्यांना. तुम्ही का बरं बनवली? म्हणे ते 10 लोक बनवतात. तुम्ही का बरं बनवली? तो म्हणे तो पहिला बनवत होता. मग तू का बरं बनवली? म्हणे तुम्ही बनवत होते. म्हणे मी का बरं बनवली? म्हणे मला काय माहिती. आमचा परमार्थ आहे गतानुगती गोलोको न लोको पारमार्थिका वा लोका लिंग मात्रेन कथमे ताम्र भाजनम. मायका
असा आमचा परमार्थ आहे. तुकोबाराय म्हणतात आमचा परमार्थ, आमची भक्ती अशी नाही. आमचा परमार्थ, आमची भक्ती ही जगद विलक्षण भक्ती. आणि जगद विलक्षण भक्ती करत असताना जग जरी देवाकडे मागत असेल, पण जगाच्या मागण्यामध्ये आमच्या मागण्यामध्ये जमीन आसमान एवढा फरक आहे. आम्ही देवाकडे मागतो पण स्वतः करता मागत नाही. माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी कधीतरी उघडा. मला खंत वाटते या गोष्टीची, खेद आहे. रौप्य महोत्सव हजारोनी समाज या ठिकाणी एकत्रित आलेला आहे, पण सकाळी पारायण म्हटलं की बोटावर मोजणे इतकी लोक पारायणाला असतात. कारण काय? कारण याला जबाबदार आपण आहे. सांगू तुम्हाला, मारुती रायाचं मंदिर आहे का आपल्या गावात? मारुती रायाचं मंदिर आहे. मारुती रायाची जर छाती फाडली तर मध्ये रामचंद्र प्रभू सीतामाईचं दर्शन होतं. तसं वारकऱ्याची जर छाती फाडली ना माई बाप, तर मध्ये फक्त जगद्गुरु तुकोबाराय आणि माऊली ज्ञानोबरायचं दर्शन झालं पाहिजे. एवढी श्रद्धा आपल्या ग्रंथावर असते. सांगू, मी नेहमी सांगतो, मुलांना एक वर्ग कमी शिकवा, पण शिक्षण घेत असताना आपल्या मुलांच्या आपल्या मुलींच्या हातात एकदा माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबारांचा गाथा द्या. एकानं मला विचारलं काय होईल? जगद्गुरु तुकोबारांचा गाथा, माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी यांच्याशी मैत्री करा. ते तुमच्याशी बोलतील, त्याच्यातले शब्द तुमच्याशी बोलतील. माऊली ज्ञानोबरायला, जगद्गुरु तुकोबारायांना आपला मित्र बनवा. एकानं मला विचारलं, जर संतांना आम्ही आमचं मित्र बनवलं तर काय होईल? ऐका, एक वाक्य सांगतो, पुढे चालतो. संतांना संतांच्या ग्रंथांना जर आम्ही मित्र बनवलं तर काय होईल? ऐका. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबराय त्यांच्या ग्रंथांना जर आम्ही मित्र बनवत असाल तर ऐका काय होईल. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मना सारिका, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारिका, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारिका. माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबारायांना आपल्या आयुष्यात मित्र बनवला तर पुन्हा आत्महत्यासारखा प्रयत्न आमच्या आयुष्यात होणार नाही. दादा, रस्त्यानं चालताना शोकांतिका वाटते हो. 10 भावपूर्ण श्रद्धांजलीचं जर बोर्ड पाहिली तर त्याच्यापैकी 5 बोर्डांवर जी फोटो लावलीत ना, कोणाचं वय 18 वर्षे, कोणाचं वय 20 वर्षे, कोणाचं वय 25 वर्षे. का? कारण आम्ही आमच्या लेकरांची हातांची मनगट बळकट केली, पण मनाची मनगट अजून बळकट झाली नाही. आणि ती बळकट करायची असतील तर आधार ज्ञानेश्वरीचा आणि जगद्गुरु तुकोबारायांचा गाथ्याचा द्यावा लागेल. काय ज्ञानेश्वरी? ऐका. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आमचा बाप आहे, माऊली ज्ञानोबराय आमची माय. वेद हे डॉक्टर आहेत आणि वेद रूपी डॉक्टरांकडून आणलेलं श्रीमद भगवद्गीता ही औषधाची बाटली आहे आणि त्या औषधाच्या बाटलीला संस्कृताचं सील आहे. जसं प्रपंचामध्ये एखाद्या बापानं लेकराला उचलावं, बरं वाटत नाही म्हणून डॉक्टरकडे न्यावं, डॉक्टरनं चेक करावं, औषधाची बाटली लेकराला पुन्हा बापाच्या हातात द्यावं, बापानं त्या लेकराला घेऊन घरी यावं, औषधाची बाटली आईच्या हातावर द्यावी, लेकरू आईच्या मांडीवर द्यावं, बापानं निघून जावं. आता आई काय करते? त्या बाळाला लाडवते, गोंजारते आणि हातात असताना ती बाटली त्याचं सील तोडते आणि चम्मचने ते औषध बाळाला पाजते. बांबरोडकर, मला तुम्हाला विचारायचंय, बाळाला आई औषध का पाजते? कशा करता? त्याला बरं वाटावं. बोला ना, त्याला बरं वाटावं याच्या करता. तसं भगवान श्रीकृष्ण परमात्मा आमचा बाप आहे, माऊली ज्ञानोबराय आमची माय. वेद हे डॉक्टर आहेत आणि वेद रूपी डॉक्टरांकडून आणलेलं श्रीमद भगवद्गीता ही औषधाची बाटली आहे आणि त्या औषधाच्या बाटलीला संस्कृताचं सील आहे. या जगाच्या आईनं म्हणजे माऊली ज्ञानोबरायांना सर्व लेकरांना एकत्रित घ्यावं, लाडवावं, गोंजरवावं, प्रेम करावं आणि सील असणाऱ्या त्या औषधाच्या बाटलीला ते सील तोडावं. संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी केली ती मराठी गीता देवी. ते सील तोडून ते औषध ज्ञानेश्वरीच्या रूपानं प्रत्येक बाळाला पाजावं. म्हणून इथून पुढे लक्षात ठेवा, कीर्तनाला नाही आला तरी चालेल, हे ताकदीनं बोलतोय. कीर्तनाला नाही आला तरी चालेल, पण पारायणाला बसत जा. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर तुमचं नारायण झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही मागतो, आमच्या
मागण्यामध्ये जगाच्या मागण्यामध्ये फरक आहे. आम्ही मागतो ते स्वतः करता नाही, जगा करता. माऊली ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरी शेवटी ज्ञानोबरांनी जगा करता मागितलेलं. जे स्वतः करता मागितलं जातं त्याला दान म्हणतात, आणि जे दुसऱ्या करता मागितलं जातं त्याला पसायदान म्हणतात. माऊली ज्ञानोबरांनी पसायदान मागितले. पसायदान बारकाईनं वाचा एकदा. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे. आता मज द्यावेच्या खाली अंडरलाईन करा आणि तिथून पुढच्या ओव्या वाचा. आता जे खळांची व्यंकटी सांडो, भूता परस्पडे पडो, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पावो, जो जेवांचे वर्षत सकड मंडळी, चला कल्पतरूंचे अरव. बोला बोला. चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव, चंद्रमेचे अलांचन, हे सर्वाई सदा सज्जन, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणे तिन्ही लोकी, भजो आदि पुरखी, आणि ग्रंथ विशेष लोकी, दृष्टा दृष्ट विजय येत मने श्री विश्वेश्वरावो, होईल दान पसा येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. पहिल्या ओळीमध्ये माऊली ज्ञानोबराय म्हणतात मज द्यावे, आणि बाकीच्या सर्व ओव्यांमध्ये जगा करता मागतात. आणि जगाला जर भगवंता तुम्ही देत असाल तर येणे वरी ज्ञान देव सुखिया. ही संतांची मागणी. संत स्वतः करता नाही, जगा करता मागतात. जगानं काय मागावं तुकोबराय म्हणतात, जर देव प्रसन्न झाला तर देवाला एकच मागा. काय? देवाला सांगा, देवा या जगामध्ये सर्वात जास्त जर आज गरज कसली असेल तर ती फक्त प्रेमाची आहे. देवा द्यायचंच असेल ना तर मला एकच दे. काय? अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे काही तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, अंतकरणाचा टाव घेणार शब्द आहेत नाही का. तुका म्हणे देवा, आणि जशी शब्द आहेत तशी चाल आहे.
प्रेमे भातू के पाठवा. देवा द्यायचंच असेल ना मग एक दे. काय दे? आम्हाला प्रेम दे. कारण सांगतो, आम्ही जरा देव प्रसन्न झाला असता तर आम्ही देवाला म्हणतो, देवा सुखी ठेव. काय ठेव? हे खऊट देवाकडे खऊट नारळ घेऊन जात. काय? हे खऊट देवाकडे खऊट नारळ घेऊन जात आणि देवाला म्हणतो, देवा मला सुखी ठेव. खरं ठेवल का देव सुखी? आमचं मागणं वेगळं, तुकोबारायांचं मागणं बघा. देवा द्यायचं असेल ना तर एकच दे. काय? प्रेम दे. का? कारण प्रेमाशिवाय समाधान नाही. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही. आणि प्रेम नाही तर भक्ती देखील नाही. मग या अंतकरणामध्ये जर भक्ती जिरावी मुरावी अशी वाटत असेल तर त्याच्याकरता सर्वात पहिलं आम्ही देवावर प्रेम केलं पाहिजे. याच्या त्याच्यावर प्रेम करू नका आणि याच्या त्याच्या भानगडीत पळू नका. ऐका तुम्ही, मी खरं सांगतोय, माझ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो, याच्या त्याच्या नादी लागू नका. प्रेम करायचंच असेल तर देवावर करा. नाती जोडायचीच असतील तर देवासोबत जोडा. जा देवासमोर, उभे राहा भोलेनाथासमोर आणि म्हणा त्या भोलेनाथाला, देवा तू कोण आहे आमचा? कोण आहे आमच्या करता? तू माझ्या करता सर्वस्व आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा. तसा देवा तू कोण आहे? तूच माझी आई देवा, तूच माझा बाप, गोड मानोनी घे सेवा, पोटी घाल पाप. देवा तूच आई आहे आणि तूच बाप आहे. सांगू तुम्हाला, याच्या त्याच्यासोबत नातं जोडण्यापेक्षा माझ्या देवासोबत नातं जोडा. आणि कुठलाही जोडा हो, तो भगवान परमात्मा त्याच हिमतीनं आणि त्याच ताकदीनं ते नातं निभवल्याशिवाय राहणार नाही. मी नेहमी सांगतो, आयडिया, वोडाफोन, एअरटेल, BSNL याच्या रेंजमध्ये येण्यापेक्षा माणसाने देवाच्या रेंजमध्ये आलं पाहिजे. जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून देवाच्या रेंज, आणि देवाच्या रेंजमध्ये यायचं असेल तर पहिले देवावर प्रेम करावं लागेल. तुकोबाराय म्हणतात, मला द्यायचं असेल तर देवा एकच दे. तुका म्हणे देवा प्रेमे भातुके पाठवा. पण सांगतात तरी कोणाला? तुम्ही विश्वनाथ दीन रंक. तुम्ही विश्वनाथ आहे, दीन रंक मी अनाथ आहे. मग तुम्ही काय करत जा? कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. पाया पडिलो भराडी. तुम्ही विश्वनाथ आहात आणि विश्वनाथामध्ये आमच्या पांडुरंगामध्ये फरक नाही. विठोबा आलेल्या तमाम भाविकांना विनंती, सर्वांनी हात वरती करायचे. हात जो हात वरती करणार नाही त्याला त्याच्या शेजारची शपथ आहे. मायबाप आजची टाळी ही आपल्या बापा करता नाही तर जगाच्या बापा करताय. टाळी वाजवा. देवा तुमच्याकडे याच्या करता मागतो, कारण काय उणे तुम्हा पासी मी तो अल्पची संतोषी. म्हणून देवा द्यायचं असेल तर एकच दे. मला प्रेम दे, बाकी काही देऊ नको. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो भराडे. देवा म्हणून द्यायचं असेल तर एवढंच दे. तुका म्हणे देवा प्रेमे भातुके पाठवा. मला प्रेम दे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवतया. म्हणून देवा मला फक्त प्रेम दे. आणि प्रेम देत असेल तर तुझी भक्ती माझ्याकडनं होईल. आज या भगवान भोलेनाथाला या दरबारामध्ये एवढं सांगणं देवा, या जेवढाही समाजात कीर्तना करता आलेला या सर्वांच्या मनामध्ये तुझ्याविषयी प्रीती निर्माण कर. काय निर्माण कर?
जशी प्रीती उद्याच्या कीर्तनात तुम्ही ऐकणार आहे. कागा सबतन खाइयो के मोरा चुन चुन खाइयो मास रे, ये दो नैना नैना मत खाइयो, इन नैनों में भोले मिलन की आस. भगवान परमात्म्याला तेच म्हणायचंय, देवा तुझी सेवा आमच्याकडनं घडू दे, बाकी काहीच नाही. सर्वांनी माझ्यासोबत म्हणायचं. हा या, हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुमचं. हा, आणि म्हणून त्या देवाला एवढंच मागणं आहे, देवा द्यायचं असेल तर तुझी सेवा मला दे, अखंड जया तुझी प्रीती मज दे दयाची संगती. म्हणून देवा तुझी सेवा दे. तुझी सेवा मी कशी करणार, जसं पुढच्या 2 मिनिटात आपण सर्व करणार तसं. सर्वांनी माझ्यासोबत म्हणत हात जोडा. शिवरात्रीचा उत्सव आहे. शिवरात्री का साजरी करावी आपण नेहमी ऐकतो, पण जाता जाता 2 मिनिटात सांगतो. भगवान विष्णू परमात्म्याला आणि ब्रह्मदेवाला झालेला अभिमान, मी मोठा मी मोठा मी मोठा. पण सांगू, जो स्वतः म्हणतो ना मी मोठा, तो सर्वात मोठा खोटा. बर का, मोठं आपल्याला आपण म्हणू नये, आपल्याला आपण चांगलं म्हणू नये. आपल्याला मोठं आणि आपल्याला चांगलं 3 लोकांनी म्हणावं दादा. कोणी? 1 देवानं आपल्याला मोठं म्हणावं, 2 संतांनी आपल्याला मोठं म्हणावं, 3 शास्त्रानं आपल्याला मोठं म्हणावं. या 3 लोकांनी आपल्याला मोठं म्हणावं तर आपण मोठे. या दोघांमध्ये लागलेला वाद मिटत नाही, म्हणून साक्षात भगवान भोलेनाथ अग्निस्तंभ स्वरूपात प्रगट झालेत. आणि अग्निस्तंभ स्वरूपात प्रकट झाल्यानंतर भगवान परमात्म्याने सांगितलं, मोठं कोण आहे, जर हे सिद्ध करायचं असेल तर जा माझा अंत आणि माझा आदि शोधून या. भगवान ब्रह्मदेव वरच्या मार्गाने निघालेत, भगवान विष्णू परमात्मा खालच्या मार्गाने निघालेत. पण कोणालाही शोध लागला. भगवान नारायण परत आलेत. नारायण म्हणले जाऊ द्या, तो भगवान भोलेनाथ आहे. देव के देव महादेव. कोण आहे वो महादेव? जो अमृत पीते हैं वो देव होते हैं, जो विष पीते हैं वो महादेव होते, और जो रोज थोड़ी थोड़ी पीते हैं वो पति देव होते हैं. लक्षात असू द्या. आणि देव के देव महादेव, आणि महादेव अंत आदि भगवंताचा सापडणार. कारण अनादि तू अनंत तू त्रिशूलधारी शंकरा. अंत सापडल्याने नारायण परत आलेत. पण ब्रह्मदेव म्हणे नाही नाही, मला मोठे पण मिरवायचे. खोटं बोललात. आणि खोटं बोलण्याकरता साक्षीला केतकीला घेऊन आले. कोणाला? केतकी ती हिरोईन नाही बरं, केतकीला घेऊन आलेत. आहे का? आणि ब्रह्मदेव म्हणले देवा मी तुमची सुरुवात पाहिली, मी पाहिला आधी कुठून आहे, कुठून सुरुवात आहे. देव म्हणले असं आहे का? बरं बरं. देवाच्या लक्षात आलं, ब्रह्मदेवा तुम्ही खोटं बोलताय. जा, माझ्याशी खोटं बोललात ना, या समाजा या पृथ्वी तलावर तुम्ही ही सृष्टी तुम्ही निर्माण करणार. कुलाल हळाचा बाप चाढाचा अखंड घडवितो मडकेरे, पण तुमची पूजा कुठंच होणार, कुठल्याच घरात नाही. म्हणून ब्रह्मदेवाचं एकच मंदिर आहे. कुठं? पुष्करला. आणि जी केतकी साक्षीला आली की हो ब्रह्मदेवानं पाहिलं म्हणून सांगितलं, त्या केतकीला सांगितलं जा आजपासून तुझा अभेर करतो. त्या दिवसापासून केतकीचं फूल महादेवाला वाहत, आणि जर वाहिलं तर दोष लागतं. कोण केतकी? केवड्याचं फूल. ते भगवंताला त्याचं अत्तर चालतं, पण ते चालत नाही. कळतंय ना? केवड्याचं पान तू, पण पान नाही, फूल फूल फुलकडे या. ते फूल ते देवाला चालत नाही. नारायणाला सांगितलं नारायणा तुम्ही खरं बोललात, सत्य बोललात, म्हणून आजपासून तुमची घरोघरात पूजा ही सत्यनारायण नावानं होईल. त्या दिवसापासून घरोघरी सत्यनारायण पूजला जाऊ लागला. आणि मग भोले बाबानं आणि ब्रह्मदेवानं ज्या दिवशी भगवंताची मनोभावे पूजा केली, तो दिवस म्हणजे या जगातला सर्वात पवित्र दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. तो आजचा दिवस आहे. मग भोले बाबांनी सेवा केली. आपण 2 मिनिटं करायला नको का? करायला पाहिजे ना. चला मग चुले चाले मोडा. हात हात हा 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 दोघं हात जवळ आणा, म्हणजे हात जोडून आणि माझ्याकडे बघून म्हणा. सरनी म्हणायचं आहे ओम नमः शिवाय. एका तालात एक स्वरात. मागचे बसलेले घरी जाणार नाही तुम्ही परत. हा बोले बाबाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय. सरनी हात जोडायचे. मागचे बसलेले हात जोडा, हात जोडा. हा हा वा वा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
क्या बात. ओम नमः शिवाय. 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 नमः पार्वते पते हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. शेवटची टाळी आता देवा करता. शेवटचं भजन सेवा संपली. टाळी वाजव ना. हात वरती हात. प्यार भरा मेरे दिल में भोलेनाथ.